नमस्कार. आजच्या एडिटोरियल ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं एडिटोरियल आहे पहा, अ जॉब अँड करिअर राईट द डिसेबल्ड कॅन नॉट बी डिनाईड. आता हा जो लेख आहे तो अगदीच कोणाविषयी चर्चा करतोय तर जे पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहेत, PWD ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या आरक्षणाबाबतचा हा लेख आहे. ओके, तर त्याला आपण थोडंसं जस्टिस देण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, सर्वांनी एक म्हण ऐकली असेल किंवा इंग्रजी माध्यमातील ही म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्यायाला जर उशीर झाला किंवा न्यायाला जर विलंब झाला तर ते न्याय नकोसं असतं, अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकलेली असाल. ओके, व ही कशा संदर्भात आहे? किंवा पहा, एखादी मुलगा आहे, म्हणजे अगदीच तुम्ही नवीन नवीन UPSCसाठी वगैरे येता व तुम्हाला समजतं की पेंडन्सी खूप आहे, सुप्रीम कोर्टामध्ये घ्या, हायकोर्टामध्ये घ्या किंवा सेशन कोर्टामध्ये अगदी जास्त पेंडन्सी आहे, तेव्हा तुमच्यासमोर एकच म्हण वगैरे ठेवली जाते किंवा तुम्ही अगदी UPSCमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिली म्हण जी पाठ वगैरे होते ती हीच असते की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. ओके, तर ही मनपासून हा लेख सुरुवात झालेला आहे. तर कशा संदर्भात त्यांनी जस्टिसचं डिलेड झालेलं आहे हे म्हणत आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहा, हे जस्टिस डिले कशा संदर्भात झालेलं आहे तर पर्सन विथ डिसॅबिलिटीज म्हणजे जे PWDचं आरक्षण आहे त्या संदर्भात आहे. पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत 1947ला आझाद झाला, 1950ला आपली भारतीय संविधान जे आहे ते अस्तित्वात आलं. मग पहा, तेव्हापासून आपल्याकडे PWD बाबतचं काहीच सुविधा, काहीच त्याचा संदर्भात आरक्षण वगैरे नव्हतं. मग तिथेपर्यंतचा काळ गेला, ठीक आहे, आपण तो सहन केला किंवा मान्य केला, कारण आपला भारत देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. मग पहा, 1995मध्ये पहिल्यांदा सरकारने PWD संदर्भात काय केलं, कायदा केला, द पर्सन विथ डिसॅबिलिटीज इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट 1995 हा कायदा आला. म्हणजे पहा, हा कायदा कशामुळे आला तर 1989, त्यानंतर 1992ची जी केस झाली, इंदिरा सोहानी केस, या सर्व घटनांमुळे अगदीच केंद्र सरकारला तरी समजलं की आपल्याला आता OBCला तर आरक्षण देण्यात आलेलं होतं. मग पहा, OBCला आरक्षण होतं, त्यानंतर SC STजला ऑलरेडी आरक्षण होतं, सर्वांना आरक्षण होतं, परंतु जे PWD जे गट होता किंवा जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना मात्र अद्याप आरक्षण नव्हतं. यासाठी पहा, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन 1995मध्ये काय केलं, एक कायदा केला व त्यानुसार जे अपंग आहेत किंवा जे पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांच्यासाठी हा आरक्षण वगैरे लागू केलं. ते कशामध्ये आरक्षण दिलं पहा, तर एम्प्लॉईड, त्यानंतर प्रमोटेड इन गव्हर्नमेंट जॉब्स विथ इक्वल बेसिस विथ अदर्स. ओके, म्हणजे प्रत्येक जागी यांना पण काय आरक्षणाची तिथं पद्धती लागू करण्यात आली. ओके, परंतु ही जी पद्धती होती सुरुवातीला, ही फक्त ग्रुप C आणि ग्रुप D या दोन्ही फक्त नोकऱ्यांमध्ये ही पद्धती लागू होती. बरोबर. मग पहा, याचं हा फक्त कायदा 1995ला झाला, परंतु जे याचं इम्प्लिमेंटेशन आहे ते 1998ला चालू झालं. ओके, याचं इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थाने 1998ला चालू झालं. मग अगदीच 3 वर्षाचा कालावधी गेला, परंतु देर आहे दुरुस्त आहे, तशा पद्धतीने हे चालू झालं. मग इथं मी काय सांगितलं होतं तुम्हाला की C आणि D या ग्रुपमध्येच फक्त यांना काय होतं, आरक्षण होतं. मग पहा, सर्वांना माहिती आहे की आपण काही कालावधी गव्हर्नमेंट सर्व्हिस, म्हणजे एका पदावर आपण काही कालावधी जर सर्व्हिसमध्ये असाल तर आपलं काय होतं, प्रमोशन होतं. मग अगदीच जे काय म्हणतो एम्प्लॉई आहेत, जे की ग्रुप Cवर होते किंवा जे एम्प्लॉई ग्रुप Dवर होते, त्यांचं काय आता प्रमोशनचा कालावधी आला. 1998ला त्यांना आरक्षण लागू झालं व त्यांनी काही कालावधीमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांना आरक्षणाची तरतूद तिथं लागू होणार होती. परंतु मग हे जेव्हा समजलं सरकारला की बाबा आता यांना प्रमोशनमध्ये पण आरक्षण द्यावं लागेल, तेव्हा लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट आहे, यांनी काय केलं, 2005मध्ये एक ऑर्डर काढली व त्यांनी म्हटलं की हे जे C आणि Dचं म्हणजे हे जे पूर्वी आपण 1998ला जे आरक्षण लागू केलेलं होतं 1995मधील, तर ते आरक्षण आम्ही फक्त म्हणजे याला पुढे A आणि B सर्व्हिसेसमध्ये आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे काय, प्रमोशनमध्ये हे आरक्षण आम्ही लागू केलं नाही. 1995 आणि 1998च्या कायद्यानुसार तसं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी डायरेक्टली म्हटलं की हा इश्यू क्लॅरिफाय केला त्यांनी की बाबा तुम्हाला हे आरक्षण ग्रुप A आणि B सर्व्हिसेसमध्ये मिळणार नाही. हे त्यांनी फक्त इश्यू तिथं क्लॅरिफाय केला 2005मध्ये. ओके, मग 2005मध्ये हे नोटिफिकेशन आली की तुम्हाला फक्त C आणि D मध्ये आरक्षणाची तरतूद फक्त C आणि D मध्ये आहे व तुम्हाला प्रमोशनमध्ये ते आरक्षण मिळणार नाही, असं त्यांनी तिथं 2005च्या अमेंडमेंटमध्ये किंवा 2005च्या नोटीसमध्ये ते क्लॅरिफिकेशन केलं. मग पहा, हे जेव्हा क्लॅरिफाय केलं, मग अगदीच त्यातील एक व्यक्ती होते, त्यांनी गेले मग सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केली. 2008ला फाईल झाली. मग पहा, सुप्रीम कोर्टामध्ये 2008ला ती केस झाल्यानंतर 2016ला याचं फायनल व्हर्डिक्ट आलं. 2016मध्ये फायनल व्हर्डिक्ट म्हणजे किती दिवस लागले याला, 1995 पासून ते 2016पर्यंत, अगदीच 16 आणि 5 21 वर्ष तर यांची म्हणजे
PWDचं आरक्षण मिळण्यासंदर्भात तिथं म्हणजे फक्त कानूनी लढाई लढण्यासाठी वगैरे यांना एवढा कालावधी गेला. ओके, 1995 पासूनचा जर आपण विचार केला तर हां, अगदी C आणि D मध्ये होतं, परंतु A आणि B सर्व्हिसेसमध्ये त्यांना अद्याप आरक्षण नव्हतं. मग पहा, 2016 मध्ये फायनल जजमेंट जरी आलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी आहे ती अगदीच नाखुश होती त्या जजमेंटबद्दल, किंवा त्यांनी तसे ॲक्शन वगैरे उचलले होते का तरी देखील, तरी बी अद्याप त्यांनी ॲक्शन वगैरे काहीच उचललं नाही. मग परत त्यांना 2017 मध्ये परत एक रिट पिटिशन वगैरे फाईल करावं लागलं, कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं, सॉरी, म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून त्यांना परत एकदा पिटिशन फाईल करावं लागलं सुप्रीम कोर्टामध्ये. मग अगदीच तेव्हा केंद्र सरकारला जाग आली व त्यावेळेस दुसरी एक केस चालू होती, स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस अदर्स. ही केस 2017 मध्ये चालू होती. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने काय म्हटलं की फक्त ही केस चालू आहे नाही तर तुम्ही एक काम करा, जी 2017 मध्ये परत एक फ्रेश पिटिशन टाकण्यात आलेली आहे, जी की कंटेम्प्ट ऑफ कोर्टची आहे. पहा, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची जी पिटिशन आहे तिला मागे घेण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने वगैरे तिथं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला पण माहिती होतं जर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कंटेम्प्ट ऑफ कोर्टची जर पिटिशन जर सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा जर निकाल लागला तर आपली नामुष्की होईल, सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप नामुष्की होईल. या नात्याने त्यांनी ती केस मागे घेतली व 2017ची जी स्टेट ऑफ कर्नाटकाची जी केस होती त्याला त्यांनी काय पुढाकार घेतला. ओके, सिद्धरैया वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका अँड अदर्स या केसचं त्यांनी पुढाकार वगैरे घेऊन त्या केसला वगैरे यांनी लढवण्याचा प्रयत्न केला. मग पहा, या पण केसचं अगदी फायनल व्हर्डिक्ट आलं 2021 मध्ये व या पण जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं की तुम्हाला याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे ना की तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे A आणि B सर्व्हिसेससाठी. कारण पहा, जे इक्वल प्रोटेक्शन आहे किंवा आर्टिकल आपलं आर्टिकल 16(1) काय सांगतं तर दॅट गॅरंटीज इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द स्टेट एम्प्लॉईज ऑफ ऑर ऑफिस. ओके, म्हणजे प्रत्येक जागी समानतेची रोजगाराची समान संधी याचं काय 16(1) जो कलम आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये याची गॅरंटी 16(1) देतं. त्यामुळे तुम्ही सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑर्डर दिले की तुम्ही A आणि B सर्व्हिसेस तसेच C आणि D जे पूर्वीचेच होते C आणि D सोबतच A आणि B ग्रुपमध्ये पण तुम्हाला काय तिथं आरक्षण PWD म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांना हे आरक्षण लागू करावं लागेल असं त्यांनी म्हटलं. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं ऑर्डर परत एकदा आल्यानंतर पहा 2016ला तर ऑलरेडी ऑर्डर आलेलं होतं. मग त्यावरती ॲक्शन घेण्यात आली किंवा आता 2022 मध्ये या केसचं किंवा हे जे 2016ची जजमेंट होती त्याचं इम्प्लिमेंटेशन परत 2022 मध्ये झालं. मग पहा, ही जी कानूनी लढाई होती ती 1995 पासून चालू झाली होती, म्हणजे अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट झाला त्यानंतर 1998. मग पहा 1998 त्यानंतर 2005. आता 2005 जरी आपण धरलो तर पहा 2005 त्यानंतर 2022 पर्यंतचा एवढा जरी कालावधी जर तुम्ही काढला तर जवळपास 17 वर्ष यांना काय कानूनी लढाई लढावी लागली. कशासाठी तर ग्रुप A आणि B सर्व्हिसेसमध्ये आरक्षणाच्या तरतुदीबाबत. ओके, म्हणजे एवढा यांना खूप दिवसाचा वगैरे कालावधी यांना इतपत जावा लागला. मग आता परत आपण या डिफिनेशनवर येऊयात किंवा परत या म्हणीवर येऊयात. इथं काय म्हटलं आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अगदी पहा, जर एखाद्या केसला जिंकण्यासाठी 17 वर्षाचा जर कालावधी लागत असेल तिथं प्रूव्ह झालेला आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. ओके, तर हा लेख अशा पद्धतीने होता की जे अपंग उमेदवार आहेत त्यांच्या आरक्षणासंदर्भातचा हा लेख होता. त्यानंतर सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दुसरा एक लेख आपल्याला स्टडी करायचा आहे जो की आहे ऑनलाईन ॲब्यूज अमॉंग कॉलेज स्टुडंट. आता पहा, अगदीच कालची जी मणिपूरमधील जी घटनाचा व्हिडिओ समोर आला, म्हणजे तो अगदी 3 मेचा जरी व्हिडिओ असला तरी काल तो व्हिडिओ सर्वांसमोर आला. अगदी ते हृदयद्रावक घटना होती किंवा तशा पद्धतीने ते पाहिल्यानंतर अगदीच रात्री झोप आली नव्हती, परंतु अगदी त्याच बेसिसवर हा पण एक लेख आलेला आहे. त्यामुळे मी या लेखला पण थोड्या चांगल्या पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कॉलेज स्टुडंट्सचं ऑनलाईन अब्यूज कशा पद्धतीने होत आहे या संदर्भात अंजली रंगास्वामी यांनी त्यांची रिसर्च केली व त्या रिसर्चमध्ये त्यांनी काही केस स्टडी पण पाहिल्या. तर त्यांची पहिली केस स्टडी आहे पहा, 19 वर्षाची अनुष्का नावाची मुलगी व त्यांनी सुसाईड केलं. कशामुळे तर तिच्या बॉयफ्रेंडनी, म्हणजे त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडनी तिचे मॉर्फ्ड पिक्चर्स वगैरे समोर आणले किंवा इंटरनेट साईटवरती ते अपलोड केले व ते तिच्या नातेवाईकांनी वगैरे पाहिले किंवा तशा पद्धतीने ग्रुपवरती लिंक वगैरे शेअर झाली. यामुळे अगदी तिला जीवाला मोकावं लागलं. यामुळे अंजली रंगास्वामी यांनी हा लेख लिहिलेला आहे. मग इथे पहा, त्यांनी एक छोटा पॉईंट देखील त्यांनी इथं मांडलेला आहे. तर पहा, इथे त्यांचा हा लेख बेसिकली कशाभोवती फिरतो तर TFSV म्हणजे नेमकं काय आहे तर टेक्नॉलॉजी फॅसिलिटेड सेक्शुअल व्हायलन्स. टेक्निकली तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणू शकता. आता इथं टेक्नॉलॉजी आहे तर आपण टेक्निकली म्हणूयात, टेक्निकली फॅसिलिटेड सेक्शुअल व्हायलन्स. आता पहा, याच्यापूर्वी फक्त सेक्शुअल व्हायलन्स कशा पद्धतीने व्हायचं तर डोमेस्टिकली, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे महिलांविरोधात व्हायचं किंवा अगदीच म्हणजे रेप वगैरे व्हायचे ते पण अगदी
सेक्शुअल व्हायलन्स व्हायचे, परंतु ते डायरेक्टली फिजिकली व्हायचे. परंतु आता त्यामध्ये पण चेंज झालेला आहे. जसं जसं आपण डिजिटाईज वर्ल्डमध्ये प्रवेश करत आहोत तसं तसं सर्व आरोप किंवा सर्व जे बळी आहेत किंवा जे क्राईम्स आहेत ते पण आता काय डिजिटलाइज होत आहेत. त्याचं एक बेस्ट उदाहरण म्हणून आपल्याला इथं पाहता येतं. म्हणजे आता हे बेस्ट म्हणण्यासारखं वगैरे नाही, हे खरंच घृणास्पद आहे, परंतु आपल्याला इथं पाहावं लागेल. तर हे टेक्निकली फॅसिलिटेटेड सेक्शुअल व्हायलन्स. आता पहा, याचे भरपूर मुली वगैरे शिकार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आता इथं यांनी 400 विद्यार्थ्यांची त्यांनी स्टडी केलेली आहे. ओके, अंजली रंगास्वामी यांनी 400 विद्यार्थ्यांची स्टडी केली. यामध्ये पहा त्यांना सापडले की 60% वुमन जे आहेत त्या अगदीच अनसेफ आहेत किंवा त्यांनी तशा पद्धतीने कुठेतरी ते पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे पहा, आय सर्वेड 400 स्टुडंट फ्रॉम 111 इंडियन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट अँड फाउंड दॅट अ स्टॅगरिंग 60% ऑफ वुमन एक्सपिरियन्स फ्रॉम ऑफ TFSV कम्पेअर टू 8% ऑफ मेन. ओके, म्हणजे 60% महिलांनी ही जी TFSV म्हणतो आपण, म्हणजे काय, याला टेक्निकली फॅसिलिटेड सेक्शुअल व्हायलन्स, ह्या 60% महिलांनी ते अनुभवलेलं आहे. व पुरुषांच्या प्रमाणामध्ये जर पाहिलं ते तर 8% पुरुषांनी हे अनुभवलेलं आहे. ओके, व पहा, हे 400 विद्यार्थी जे कुठून होते तर 111 भारत देशामधील 111 नामवंत इन्स्टिट्यूशन होते, जे की उच्च संस्था आहेत, त्यामधून यांनी ते स्टडी वगैरे केलेली आहे. मग पहा, 60% जर महिलांवरती अशा पद्धतीने TFSVचा हल्ला जर झालेला असेल तर ते अगदी चुकीचं आहे, किंवा त्यांनी तशा पद्धतीने तिथून बाहेर येण्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न केलेले असतील, किंवा त्यांना त्या क्राईमचा वगैरे त्यांना अनुभव वगैरे झालेला आहे असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर पहा, इट प्रेव्ड्स एव्हरी सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म बट इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आर द वन्स स्पेशली कल्पेबल. पहा, आता सर्वांना माहिती आहे की आता नवीन नवीन म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे त्याचं तर उदय भरपूर झालेला आहे, जसं की थ्रेड वगैरे आलेला आहे. परंतु या सर्वांमध्ये जास्त कल्पेबल म्हणजे जास्त क्राईमसाठी जास्त पुढे येणारं कोणतं पब्लिक प्लॅटफॉर्म वगैरे असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जर असेल तर ते आहे इंस्टाग्राम. ओके, त्यानंतर आहे FB, त्यानंतर आहे व्हॉट्सॲप. ओके, हे जे 3 ॲप्लिकेशन आहेत व हे तिन्ही ॲप्लिकेशन पहा, हे कोणा ग्रुपचे आहेत तर मेटा. ओके, हे तिन्ही ॲप्लिकेशनवरून जास्त कल्पेबल वगैरे इथं फाइंडिंग वगैरे त्यांनी राहिलेली आहे. म्हणजे इथूनच जास्त डाटा सिक्युरिटीचा प्रॉब्लेम इथं या तिन्ही ॲप्लिकेशनमध्ये येत आहे. आता पहा, आता ह्या लेखाला थोडं इथंच थांबवता आपण व ह्या मेटाचं ॲनालिसिस थोडंसं करण्याची गरज आपल्याला आहे. आता पहा, सर्वांना माहिती आहे, याच्यापूर्वी पण मी म्हटलं की थ्रेड्स वगैरे आत्ताच शब्द बोलून गेला तो थ्रेड्सबाबत. ओके, ट्विटर आणि थ्रेड्सची लढाई ते आपण पाहिलेलीच आहे, न्यूज ॲनालिसिसमध्ये मी डेली घेतलेलंच आहे, बरोबर. आता मग पहा, आता या मेटाला आपल्याला का गरजेचं आहे तर पहा, याच्यापूर्वी जेव्हा आपण थ्रेड्सचं ॲनालिसिस पाहत होतो किंवा थ्रेड्स कंपनीचं उद्घाटन वगैरे झालं तेव्हा आपण ते पाहिलेलं होतं की मेटा जे आहे, जे थ्रेड्स जे ॲप्लिकेशन आहे ते युरोपियन युनियनमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करणार नाही. ओके, परंतु तो भारतात सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, पण युरोपियन युनियनमध्ये तो सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही. किंवा तुम्ही हे पहा, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा वगैरे हे सर्व ॲप्लिकेशन जर पाहिले ना, तुम्हाला युरोपियन युनियनमध्ये त्याचं जास्त काय म्हणतो पॉप्युलॅरिटी वगैरे दिसणार नाही, परंतु ते इंडियामध्ये आहे. कशामुळे इंडियामध्ये आहे व युरोपियन युनियनमध्ये का नाही? मग तर युरोपियन युनियनचे जे लॉज आहेत ना ते अगदी खूप म्हणजे अगदी स्ट्रिक्ट लॉज आहेत तिथे. ओके, तुम्ही डाटा तिथे चोरी करू शकत नाही. जरी डाटा चोरी जर झाला तर तुम्हाला 48 तासामध्ये तुम्हाला काय डाटा चोरी झालेला होता तुमचा किंवा डाटाचं ब्रीच झालेलं आहे तुमच्या, हेच कंपनीला सांगणं बंधनकारक आहे. व पहा, जर कंपनीने जर ते सांगितलं नाही तर काय त्यांना अगदीच त्या पद्धतीचं म्हणजे त्या व्यक्तीला डाटा जर सांगितला नाही त्यांनी तर त्यांना काय द्यावं लागेल, रिफंड द्यावे लागेल किंवा त्याच्यावरती अगदीच तिथे फाईन वगैरे बसवण्यात येईल. व ते फाईन पहा, अगदी म्हणजे जरी ती कंपनी भारतातली असली तरी युरोपियन युनियनच्या कोर्टमध्ये त्या कंपनीवर केस वगैरे चालेल असं त्याने डायरेक्टली लिहिलेलं आहे. मग पहा, मेटा कंपनीला हीच भीती आहे, त्यामुळे मेटा जी कंपनी आहे, जे थ्रेड्सचं नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे पहा, ते जे थ्रेड्स ॲप्लिकेशन आहे ते युरोपियन युनियनमध्ये अद्याप सर्व नाही आहे किंवा तिथे त्यांनी त्याची सर्व्हिस चालू केली नाही. परंतु भारतामध्ये ते आपण डायरेक्टली ॲक्सेप्ट केलं. कशामुळे ॲक्सेप्ट केलं मग आपण? तर आपल्याकडे काय लॉस नाही आहे. ओके, आपल्याकडे बिलकुल एकही लॉ नाही आहे डाटा ब्रीचसाठी. त्यामुळे आपण खुशीने ते अगदी आत्मसात केलं. परंतु आपण त्याचं पुरोगामी म्हणजे दीर्घकालीन परिणाम त्याचे पाहिले का? तर बिलकुल पाहिलं नाही व आपल्याला कदाचित ते गरज पण वाटली नाही. कारण पहा, ही जी स्टडी झालेली आहे, म्हणजे 400 विद्यार्थिनींची ही स्टडी जरी झाली असली, परंतु या 400 विद्यार्थिनींची स्टडी झालेली आहे हे कुणी वाचलेलं आहे का? किंवा ही तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुकवरती वगैरे ही माहिती आलेली आहे का? बिलकुल आली नाही. आपल्याला व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती काय माहिती येते तर अगदीच राजकारण या संदर्भाची माहिती वगैरे येते. मग आपण काय अगदीच
डोळे असून देखील आपण आंधळे होण्याचा प्रयत्न इथं कदाचित होत आहे, हे आपल्याला समजणं अगदी गरजेचं आहे. ओके, आता आपण परत लेखकडे जाऊयात, कारण मेटाचं ॲनालिसिस सांगण्याची गरज होती. कारण भारतामध्ये डाटाचा लॉस नाही आहे. आता जे पार्लमेंटचं सेशन चालू झालेलं आहे आजपासून, ओके, 20 जुलैपासून जे पार्लमेंटचं सेशन आजपासून चालू झालेलं आहे, यामध्ये डाटा बिल येणार आहे. ओके, मग आता भारतामध्ये कशा पद्धतीने त्याच्यावरती बंधनं येतील किंवा भारत कशा पद्धतीने डाटाचं आपलं संरक्षण करेल हे अगदी गरजेचं आहे. मग पाहूयात त्याबद्दल, ते नक्कीच आपण त्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत. परंतु आता लेखकडे वळूयात. तर पहा, मेनी सर्वायव्हर्स एक्सपिरियन्स डिप्रेशन, पोस्ट टर्मेरिक स्ट्रेस डिसऑर्डर, एनेक्सिटी अँड सुसायडल थॉट्स. आता पहा, किती म्हटलं, 60% विद्यार्थ्यांनी काय झालेले आहेत, TFSS म्हणजे सेक्शुअल व्हायलन्सच्या त्या अब्यूज वगैरे राहिलेले आहेत. बरोबर, मग त्या व्हिक्टीम झालेल्या आहेत 60% महिला. मग 60% महिला पुन्हा त्या म्हणजे त्यांनी व्हिक्टीम झाल्यानंतर पहा, त्यांना सिच्युएशन कोणत्या सिच्युएशनला वगैरे त्यांनी फेस केलेलं आहे किंवा ते कशामधून सर्वाईव्ह केलेले आहेत. तर अगदीच डिप्रेशनमध्ये गेल्या त्या किंवा ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये गेलेले आहेत. तसेच स्ट्रेस आणि स्ट्रेस पण त्यांच्यावरती खूप झालेलं होतं. म्हणजे अगदी त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी अगदी खूप चॅलेंजेस वगैरे तिथं निर्माण झाले होते किंवा त्यांना अगदी माइंड लेवलवरचे जे हे आहेत डिसऑर्डर्स आहेत ते त्यांना फेस करावे लागले. हे आपल्या इथं बेसिकली 60% महिलांनी वगैरे सांगून दिलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, आपल्याकडे मग आता हे सर्व काही चर्चा केली आपण. मग आता याला रोखण्यासाठी काही कायदा आहे का आपल्याकडे? तर बिलकुल आहे. आपल्याकडे 23 वर्ष पुराणा कायदा आहे, IT ॲक्ट 2000. परंतु त्या IT ॲक्ट 2000चा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जातो, न की आपला डाटा ब्रीच रोखण्यासाठी. पहा, आपल्या एम्स रुग्णालयाचा डाटा ब्रीच झालेला होता. म्हणजे आपलं जो डाटा आहे तो संरक्षित आहे का? बिलकुल नाही. म्हणजे बेसिकली आपल्या भारतामध्ये डाटा किंवा तुम्ही जे मोबाईल वापरतात ते डायरेक्टली सेफ नाही किंवा तुमचा डाटा सेफ नाही, हे तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता हा जो IT ॲक्ट आहे 2000 हा अमेंड होईल व आता लवकरच डिजिटल इंडिया ॲक्ट 2023 हा कायदा येणार आहे. मग हा कायदा आल्यानंतर परत आपण त्याचं नक्की ॲनालिसिस करणार आहोत. मग आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. इंडिया हॅज द मोस्ट फेसबुक युजर्स इन द वर्ल्ड एट. मेटा हॅज नॉट ऑप्टिमाइज्ड इट्स प्लॅटफॉर्म फॉर अन इंडियन कंटेक्स्ट. आता पहा, आता मी आत्ताच म्हणजे खूप टीका केली मेटा या कंपनीवरती. बरोबर, मग पहा इथं मेटाबद्दल आणखीन एक त्यांनी हे दिलेलं आहे, एक डाटा दिलेला आहे की भारतामधील जे व्यक्ती आहेत ना, म्हणजे मेटावरचं जे फेसबुक आहे, फेसबुक या प्लॅटफॉर्मवरती भारतातील जास्त लोकसंख्या ही फेसबुक वापरते किंवा अगदी मेटाचे जे युजर्स आहेत ते जास्तीत जास्त कुठून आहेत तर भारतातून आहेत. परंतु पहा, मेटाने भारताच्या कंटेक्स्टमधून ती लँग्वेज वगैरे त्यांनी तयार केली का? बिलकुल तयार केली नाही. म्हणजे पहा, आता अगदीच आपले जे शब्द आहेत, म्हणजे आपण जे शिवीगाळ वगैरे करतो ते मेटाला समजणार आहे का? किंवा आपण एखाद्या विरोधाची जर अभद्र भाषा जर वापरत असेल तर ते फेसबुकला वगैरे समजणार आहे का? बिलकुल समजणार नाही. कारण त्याची जी लँग्वेज आहे ना ती USAने बनवलेली आहे किंवा US ती लँग्वेज आहे जी की भारतात पण चालते. मग हा प्रॉब्लेम आहे तिथे. त्यामुळे मेटाचं जे सर्व्हर आहे किंवा मेटाची जी डाटा स्टोरेज आहे ते सिक्युअर नाही भारताबाबत. हा तिथं नेमका मोठा इश्यू आहे व हा डाटाचा इश्यू मग केव्हा सॉल्व्ह होऊ शकेल? तर ते बेसिकली 2023चा जो IT ॲक्ट येईल तेव्हाच कदाचित तो सॉल्व्ह होईल, अन्यथा तो सॉल्व्ह होण्यासारखा नाही आहे. त्यामुळे पहा, फेसबुकवर डाटा ब्रीच आहे. त्यानंतर इंस्टाग्राम कधी म्हणजे अगदी मला पण मेल येतात. म्हणजे इंस्टाग्राम तर आपलं सदैव हॅकच होत असतं. ओके, इंस्टाग्राम घ्या किंवा फेसबुक घ्या, त्यावरती सदैव मेसेज येत असतात की तुमचं प्रोफाईल कोणीतरी हॅक वगैरे केलेलं आहे. मग हे डाटा ब्रीच वगैरे हे रोखू शकत नाहीत का? किंवा भारत सरकार पण याबद्दल पावले उचलायला हवी होती, परंतु ते उचलू शकत नाहीत का? मग हे सर्व कशामुळे? तर आपल्याकडे कायदाच नाही आहेत. मग युरोपियन युनियनमध्ये असं होत नाही, कशामुळे? तर तिकडे कायदे चांगले आहेत. मग हा इश्यू आपल्याला सर्वांना मान्य व्हायला हवं, अगदी ते गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला. आता पहा, इंडियन इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, म्हणजे आता जे 111 इंडियन म्हणजे अगदी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, यामध्ये या स्तरावर काही प्रयत्न केले गेले असतील का? मग तर अगदी प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये एक कमिटी बसावी असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु ती कमिटी कार्य करते का? तर बिलकुल कार्य करत नाही. का कार्य करत नाही? तर पहा, प्रॉब्लेम काय आहे, तर त्यांना त्या कॉलेजची बदनामी होईल याची भीती असते जास्त. ओके, म्हणजे एखादी इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये जर एखादी केस वगैरे जर घडली, आता जसं कालची मणिपूरची जर घटना घडली तर मणिपूर बदनाम झालं. अगदी त्या पद्धतीने एखादी जर इन्स्टिट्यूशनमध्ये तशी घटना घडली तर ते बाहेर येऊ देत नाहीत एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा ती जी केस आहे तिथंच दाबली जाते. यामुळे सर्व काय प्रॉब्लेम होतं, तर ते जे कमिटी आहेत ते म्हणजे त्या फंक्शनल आहेत तरी देखील त्या इनफंक्शनल वगैरे काम केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या कार्यरत असून देखील कार्यरत नाहीत.
हा तिथं नेमका इश्यू आपला लेखिकांसमोर किंवा त्यांनी जे रिसर्च केलं त्यामधून ते निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा या सर्वाचा सोशल इम्पॅक्ट कशा पद्धतीने होत आहे. तर टेक्निकली फॅसिलिटेड सेक्शुअल व्हायलन्स जे आहे ते डिमांड आवर इमिडिएट अटेन्शन ॲज इट मॅग्निफाईज एक्झिस्टिंग सोशल इनइक्वॅलिटीज. इन माय रिसर्च I found that only 22% of women surveyed felt safe online compared to 73% of men. पहा त्यांनी जे रिसर्च केलं त्यामध्ये 73% महिला स्वतःला काय अनसेफ महसूस केल्या. ओके, त्या स्वतःला अनसेफ म्हटल्या. सॉरी, हे मेल सेफ आहेत. ओके, 73% मेल स्वतःला सेफ समजले, तर त्या प्रमाणात फक्त 22% फिमेल या स्वतःला सेफ समजल्या आहेत. मग पहा आता याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर आता आपल्या अगदीच आपल्यापैकी कित्येक आता म्हणजे सर्वांचेच मित्रमैत्रिणी असतील किंवा भाऊ बहीण वगैरे सर्वांचे असतीलच. मग पहा त्यांचे जर तुम्ही व्हॉट्सअप सीन म्हणजे व्हॉट्सअपवरती लास्ट सीन जर पाहिलं तर त्या प्रमाणात मुलांचं लास्ट सीन ही जास्त प्रमाणात दिसेल, कारण ते स्वतःला सेफ महसूस करतील. परंतु मुलींचं लास्ट सीन तुम्हाला दिसणार नाही. कशामुळे दिसणार नाही, तर त्या अनसेफ तिथं महसूस करतील. मग याचं नेमकं कारण काय आहे, तर तेच कारण आहे की मुली या ऑनलाईन संदर्भात ते स्वतःला सेफ महसूस करू शकत नाहीत किंवा तशा पद्धतीने त्याला धोका कुणापासून तर आहे, तर सर्व आपल्यापासूनच धोका जास्त आहे. कारण पहा पहिली केस तुम्ही परत आठवा, 19 वर्षाची अनुष्का होती, तिला तिच्या बॉयफ्रेंडपासूनच धोका झाला. ओके, मग अगदी त्याच बेसिसवर जर पाहिलं तर आपल्याला सर्वांना धोका कुणाचा आहे, तर मग ती आपल्यापासूनच आहे. त्यामुळे आता पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा जेव्हा बनवेल तेव्हा बनवेल, परंतु आपलं जे काम आहे किंवा आपलं जे कर्तव्य आहे ते आपला स्वतःला लवकरात लवकर म्हणजे डाटा सेफ, स्वतःचं डाटा सिक्युअर वगैरे करणं गरजेचं आहे. हेच आपलं इथं महत्त्वाचं या लेखमधून वगैरे दिसून येतं. त्यानंतर पहा आता इथं जर एखादी आपल्यापैकी जर एखादी व्यक्ती तशा पद्धतीने जाऊ नये, म्हणजे सेक्शुअल व्हायलन्सच्या प्रमाणात वगैरे किंवा तशा पद्धतीने त्यांचा डाटा ब्रीच वगैरे जाऊ नये अशी तर माझी अगदीच मनापासून इच्छा आहे. परंतु जर एखादी वेळेस एखादी व्यक्ती वगैरे जर आपल्यापैकी जर एखादी वेळेस गेली असेल तर त्यांना हेल्पलाईन देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांच्या हेल्पसाठी इथं त्यांची कम्युनिटी आहे लेखिकेची, म्हणजे त्यांची जी रिसर्च फाउंडेशन वगैरे आहे त्यांनी मदत करतात मुलींना वगैरे. तर प्लीज हे इथे ईमेल वगैरे दिलेलं आहे व हे जे ई पेपर आहे आपलं ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. जर एखाद्या गरजूला वगैरे वाटलं तर तुम्ही हे नक्की प्रोव्हाइड करू शकता. ओके, म्हणजे तसं हे नाही आहे, परंतु अगदीच हा आपल्यासाठी एक गरजेचा इश्यू आहे. कारण डाटा सेफ्टी, कारण पहा प्रॉब्लेम काय आहे, प्रायव्हसी इज मिथ. तुम्हाला वाटतं ना की तुम्ही खूप सुरक्षित आहात, तर तसं नाही आहे. तुम्ही अगदी सर्वांसमोर नागडे आहात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. म्हणजे सॉरी फॉर दॅट, म्हणजे ते शब्द वापरायला योग्य नाही, परंतु अगदी ते प्रायव्हसी इज अ मिथ हे तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत तुम्ही सेफ राहू शकणार नाही. कारण पहा अगदी युरोपियन युनियन ही अगदी सेफ आहे, तिथे डाटा ब्रीच होऊ शकत नाही. परंतु पहा आपल्या भारतामधील जे एम्स रुग्णालय आहे त्याचा डाटा ब्रीच होऊ शकतं. मग तुम्ही तर काहीच नाही त्याच्यापुढे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. व एखाद्याला जर वाटत असेल की माझ्याजवळ काय मिळणार आहे, तर तसं नाही आहे आपल्याला. आता अगदीच तुम्ही मागच्या महिन्याची जर न्यूज वाचली असेल, सॉरी मागच्या आठवड्यामधील जी न्यूज होती, MP मधील एक कुटुंब होतं पहा, त्यांनी डायरेक्टली सुसाईड केलं. कशामुळे, तर त्यांचा पण डाटा म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनमधून वगैरे त्यांनी लोन घेतलेलं होतं. मग पहा ते पण लोन कशाच्या बेसिसवर दिलं होतं त्यांना, तर डाटाच्या बेसिसवर दिलेलं होतं. ओके, मग पुन्हा त्यांचे पण मॉर्फड पिक्चर वगैरे सोशल मीडियावरती व्हायरल करून त्यांना पण म्हणजे तशा पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे प्लीज सर्वांसाठी एकच म्हणणं असेल की जास्त तुम्ही डाटा सिक्युअर वगैरे करण्याचा प्रयत्न करा व जास्त पब्लिक लाईफमध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न नका करू. एवढंच माझं याबद्दल सांगणं असेल. ओके, आता हा लेख थोडासा पर्सनल वगैरे झाला, याबद्दल क्षमस्व, परंतु हा आपल्यासाठी अगदी गरजेचा आहे, कारण आपल्याला कोणीतरी सांगणं गरजेचं असतं. ओके, तर हे अशा पद्धतीने लेख अगदी तुम्हाला MPSC UPSC त्यानंतर अगदी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये देखील कामाला येईल. त्यामुळे हा लेख अगदी गरजेचा होता. ओके, यासोबतच याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.